तेच आता 14 ते 20 या दरम्यान आम्ही 288चा सगळा आढावा घेणार आहे. सगळा डाटाही तिथपर्यंत आणायचं सांगितलं आम्ही सगळ्यांना, की डाटे पण 14 ते 20 ऑगस्टच्या दरम्यान घेऊन आपण त्याच्यावरती चर्चा करून ठरवलं जाणार आहे काय करायचं आहे काय नाही करायचं, आणि एकूण फायनल निर्णय हे 29 ऑगस्टला करणार आहे. त्यामुळे 288 ज्या SC STच्या जागा सुटल्या त्याचाही विचार केला जाणार आहे. कारण ही निवडणूक अशी राहणार आहे असा एक अंदाजा दिसतोय की कधी न येणारे सर्वसामान्य मराठ्यातले पण इतर छोट्या छोट्या जातीतले पण आमदार होण्याची दाट शक्यता आहे. कारण हे सर्वसामान्य लोक एकजूट झालेले आहेत. आता तसंच SC STमध्ये सुद्धा होणार आहे की कधी न जाणारे लोक तिथं जाण्याची शक्यता आहे. इतका मराठा समाज एका बाजूने आणि एका ताकदीनं चालणार आहे. तसे छोट्या छोट्या जातीला सुद्धा वाटतंय की चला आपलाही कोणीतरी प्रश्न मांडणारा तिथं माणूस होईल, म्हणून छोट्या छोट्या जातीसुद्धा आता एकत्र आल्यात. आणि हे परिवर्तन करणं गरजेचं आहे. कारण मुस्लिम मराठा दलित हे जरी एकत्र आता चित्र तसं आहे सध्याचं, तरी खूप सीटं निघू शकतात. खूप पाटील, निवडणूक म्हटलं की किंवा घड्या आल्या, तुम्हाला कोणाबरोबर युती करणे आवश्यक वाटतं का, की अपेक्षित बरं आहे आपलं? नाही, आपलं अपेक्षित बरं. यांना तर कदारलेत लोक, आणि परत त्यांच्यातच जायचं म्हणल्यावर काय राहिले. यांना पुरे कदारलेले आहेत लोक सर्वसामान्य, हे सगळेच कोण असतील ते. पण आता आमचाच निर्णय काय होतोय हे आणखीन माहीत नाही 29 ऑगस्टला. परंतु आघाड्या फागाड्या नको आहे. म्हणजे आघाड्या फागाड्याचं काय. पाटील, तुम्ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याच्या नंतर भाजपकडून आता मराठवाडा मिशन राबवलं जात आहे. मग काय होईल त्यांनी होईन काय. मराठ्यांना माहिती आहे आरक्षण न देण्यासाठी ते मिशन आहे यांचं. मराठ्यांच्या दुःखावरती मीठ चोळण्याचं काम आहे ते. म्हणजे छेडायला लागलेत हे मराठ्यांना, मुसलमानांना, धनगरांना हे छेडायला लागलेत. आरक्षण देऊ शकत नाहीत पण आम्ही तुमच्या ओरावर येऊन नाचायला लागलो तिथं. हे छेडायला लागलेत लोकांना, जनतेला. आणि जनतेच्या लक्षात आलं हे छेडायला लागलेत. मिशन आणि फिशन काय करणार, मतदानच होणार नाही. मिशन काय करतो तो. कारण हे तिन्ही मोठाले प्रांत पूर्ण खवळून उठलेले. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ हे तिन्ही पण मोठाले प्रांत आहेत राज्यातले, तिन्ही खवळून उठलेले. त्यांना सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक वेळेस हे विदर्भाला सुद्धा आश्वासन देतात, त्यांच्यासुद्धा प्रचंड आत्महत्या आहे. शेतीमालाच्या भावाविषयी असतील, अनेक प्रकार आहेत त्यांचेसुद्धा. पाण्याचा विषय असेल त्यांच्या, तसंच मराठवाड्याचं सुद्धा आहे. तेच आपल्या पश्चिम महाराष्ट्राचा विषय. हे लोक यांना खऱ्यानं कदरून गेले, पण यांना आता वस्तात भेटत नव्हता. एक जीवाची संख्या एकत्र येत नव्हती. संख्या खूप होत्या पण एक जीवानं एक बाजू त्या मांडत नव्हत्या. आणि आता कुणबी मराठ्यांच्याही लक्षात आले आणि मराठ्यांच्या पण लक्षात आले की आता संधी आहे आपले लोक तिथं घालण्याची. तेच धनगर, दलित, मुस्लिमांना वाटायला लागलं, बंजारा समाजाला वाटायला लागलं, बारा बलुतेदारांनाही वाटायला लागलं की सुवर्ण काळ आला आहे गोरगरिबाचा. हेच आता कधी काळी हे खूप वर्षानंतर येतात. जसं नाही का आपण बोलतो की 12 वर्षातून एकदा कुंभमेळा येतो, तसं हे सुवर्ण काळ आलेला आहे आता सामान्य जनतेसाठी. कारण सामान्याची लाट कधीच येत नाही. म्हणून सामान्य सगळे एकतर्फे झालेत मुलाच्या बाजून आणि नेते झालेत पक्षाच्या बाजून. ही फरक आता सर्वसामान्यांच्या लक्षात आला आहे की यांनी जे मिशन राबवायला सुरुवात केली, मराठवाड्यात असेल, विदर्भात असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात असेल, त्यांना पक्ष मोठा करायचा आहे आणि पक्षातला नेता मोठा करायचा. म्हणून यांनी मिशन राबवायला सुरुवात केली. म्हणजे यांनाच मोठं व्हायचं आणखीन, पण यांना गोरगरिबाला मोठं नाही करायचं. यांनी हे मिशन लोकांच्या जनतेच्या प्रश्नासाठी राबवायला का रोग आला यांना. मराठा आरक्षणासाठी, धनगर आरक्षणासाठी, मुस्लिम आरक्षणासाठी हे मिशन राबवायला जमत नाही यांना, तर नाही जमत. यांना मिशन राबवायचे त्यांचे आमदार निवडून आणायसाठी, पुन्हा सत्तेत येण्यासाठी. याच्यासाठी यांना मिशन राबवायचे. यांना गोरगरिबांचं, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मिशन नाही राबवायचे. आणि हे लोकांच्या लक्षात आले हे काय यायला लागलेत. मग आता हे मोर्चेही काढतील. हेच नेते मोर्चे सुद्धा काढणार. इतर कोणी जमविणार त्याला मराठा नाव देणार, मराठीचे जमले म्हणून हे शाळा करणार. पण मराठी आता सरळ सरळ ठरवून टाकले आणि 7 तारखेपासून ठरवणार बी आहेत आम्ही की मराठ्यांनी कोणाच्या सभेला जायचं, कोणाच्या प्रचाराला नाही, सभेला नाही, कोणाच्या बैठकीला पण. कारण यांनी ही मिशन चालू